रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येत असतं, तर आज आपण चटपटीत आणि पोट भरणार अशी डिश बनवत आहे. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. जे पण प्रमाण सांगितलेले आहे त्याचप्रमाणे सगळं साहित्य घेतले तर डिश छान बनणार. इथे मी मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून कांदा घेतलेला आहे. मीडियम आकाराचा टमाटर घेतलेला आहे. इथे वाटी किंवा ग्लास याचा पण वापर करू शकतो. चटपटीत डिश आहे, पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि भाजींचा वापर करत आहे तर खाण्यासाठी खूपच छान. यामध्ये आपण पालकचा पण वापर करू शकतो. पालक नाही होते आज म्हणून मी पालकचा वापर नाही केलेला आहे. इथे मी अर्धा कप रवा टाकत आहे. बारीक रवा घेतलेला आहे, जाड रवा पण घेऊ शकतो, फक्त त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. ज्या कपनी रवा घेतलेला आहे त्याच कपनी बेसन घ्यायचं आहे. अर्धा कप रवा आणि अर्धा कप बेसन घेतलेला आहे. इथे मी 1 मीडियम आकाराचा बटाटा किसून घेतलेला होता. छान स्वच्छ धुवून टाकायचा. बटाट्यामध्ये स्टार्च असतो तो निघायला पाहिजे. छान स्वच्छ धुवून टाकलेला आणि बटाटा घेतलेला आहे. चटपटीत डिश आहे. लहान मुलांना चटपटीत खाण्याकरता आवडत असतात, तर बघा आपण सहज घरी चटपटीत डिश मुलांना बनवून देऊ शकतो. इथे मी लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. लाल मिरची घेतलेली. इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो. तीळ आणि थोडंच तिखट टाकलेला. तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. ज्यांना जास्त प्रमाणात तिखट आवडत असेल तर लाल तिखटचं प्रमाण जास्त करू शकतो. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया जेणेकरून पूर्ण मसाला घेतलेले आहे. फार जास्त मसाल्यांचा वापर नाही केलेला आहे. लाल तिखट आणि मीठ आणि चिली फ्लेक्स मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेला कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. अर्धा कप रवा घेतलेला होता आणि अर्धा कप बेसन, तर इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. फार जास्त घट्ट पीठ नाही ठेवायचं आहे. याप्रमाणे ज्याप्रमाणे आपली डिश बनणार याप्रमाणे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. छान असं मिश्रण बनवून तयार आहे. आता आपण डिश बनवूया. मुलांना चटपटीत आवडत असतं. सकाळच्या वेळेला मुलांना टिफिनवर काय द्यायचं कळत नाही, तर सहज आपण ही डिश बनवून देऊ शकतो. 5 मिनिट झाकून ठेवून देऊया, कारण आपण रव्याचा वापर केलेला आहे. फक्त 5 मिनिट लागणार. मिश्रण बनवण्याकरिता फारसा वेळ लागत नाही आणि मिश्रण बनवून झाले की 5 मिनिट लागतात डिश शिजण्याकरिता. सहज आपण सकाळला वेळ नसता तर ही डिश बनवून मुलांना देऊ शकतो. मुलांना दिसायला छान दिसलं तर कोणती पण डिश आवडत असतात, म्हणून मी तेल घेतलेले, थोडी तीळ टाकलेली आणि छान छोटी छोटी डिश बनवून घेऊया. एकाच वेळेला पूर्ण डिश बनवू शकतो किंवा एक डिश बनवली तरी चालेल. टिक्की असतं त्याप्रमाणे आकार दिलेला आणि छान दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत शिजवून घेऊया. दोन्ही बाजूनी छान असं शिजवून घ्यायचं आहे. फार जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे. थोडंच तेल वापरलेलं आहे. ही डिश लहान मुलांना खूप आवडणार. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरता पण खूप छान लागतं. बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चटपटीत डिश आहे. ही डिश आपण दहीसोबत खाऊ शकतो किंवा पिकलसोबत. 5 मिनिटमध्ये डिश बनवून तयार झालेली आहे. सकाळच्या घाईमध्ये काय बनवायचं कळत नसेल तर ही डिश नक्की बनवून बघा. या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे. छान असा छोटा छोटा आकार देऊन मी टिक्की बनवलेली आहे. बनवून बघा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.